Hello everyone and welcome to my channel. My name is Dr. Aditya. I have completed my MBBS from Privolsky Research Medical University, Nizhny Novgorod, Russia. Currently I am working as a doctor in Latur, Maharashtra. आज माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे, माझा फ्रेंड डॉक्टर हार्दिक. हार्दिकनी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच आपली FMG कंप्लीट केलेली आहे. हाय हार्दिक, हाऊ आर यू? I have completed my MBBS from Russia, Privolsky Research Medical University, and I have cleared my FFG in my first attempt. I scored 183. So I guess this is enough for introduction. बरोबर आहे. इनफ आहे. हार्दिक, मला तू सांग की तुझ्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तू जे FMG क्लिअर केली त्याची तुझी सिक्रेट स्ट्रॅटेजी काय होती? सिक्रेट स्ट्रॅटेजी एज इन तर काही नव्हती. फक्त एकच गोल होता की आपले कॉलेजमध्ये जे सब्जेक्ट चालू आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपण जे इंडियामध्ये तुमचे ऑब्व्हियसली तुम्ही डेडिकेटेड ऍप्स आहेत ज्याच्यावरून तुम्ही अभ्यास करू शकता. सो माझ्याकडेही त्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन होते. सो मी पॅरलली अलॉंग विथ माय कॉलेजच्या स्टडीज सोबत इंडियाच्या पोर्शनच्या अकॉर्डिंग सुद्धा मी अभ्यास करत होतो. फॉर एक्झाम्पल, जर माझे कॉलेजमध्ये अनॅटचे क्लासेस सुरू आहेत तर पॅरलली मी अकॉर्डिंग टू इंडियन पॅटर्न त्या ऍप्सच्या थ्रू मी माझा अॅनाटॉमी हा सब्जेक्ट क्लिअर करायचो. सो दिस सिमिलरली मी हा सेम पॅटर्न ओव्हर द इयर्स सेम पॅटर्न फॉलो केला होता. बेसिकली जर बघितलं जाईल मी माझी प्रिपरेशन अप्रॉक्सिमेटली सेकंड थर्ड इयर पासून स्टार्ट केली होती. सो म्हणजे तुझी स्ट्रॅटेजी होती की तू सेकंड थर्ड इयर पासून स्टार्ट केलेला अभ्यास करायला आणि ज्याचा तुला रिझल्ट असा भेटला की तू लवकरात लवकर म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाला. येस, म्हणजे ऑब्व्हियसली लास्ट 6 मंथ्सची स्ट्रॅटेजी आहे ही पर्सन टू पर्सन डिफरंट असते. फॉर एक्झाम्पल, जे माझ्यासाठी वर्क केलं ते तुमच्यासाठी वर्क मे बी नाही करणार. सो दॅट इज अ पर्सनलाइज स्ट्रॅटेजी. पण त्याच्या आधीची जी स्ट्रॅटेजी आहे ती खूप बेसिक आहे की तुम्ही जर कॉलेजमध्ये हा सब्जेक्ट चालू आहे तुम्ही सुद्धा तो सब्जेक्ट लर्न करा. एनिवेज सेम नॉलेज तुम्ही तुमच्या रशियन एक्झाम्स मध्ये सुद्धा यूज करू शकता. सो असं तुमचं काही ऍज इन वेस्ट जात नाही. सो एक बेटर प्रेफरन्स भेटतो तुम्हाला जेव्हा तुम्ही हे सगळं करता. म्हणजे एनिवेज तर तुमचा एंड गोल FMG आहे किंवा दुसरी कोणतीही एक्झाम आहे अदर देन रशियन एक्झाम्स. सो हे तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. ओके. सो मग मला सांग की जे मुलं आता रशियामध्ये ऍडमिशन घेणार आहेत किंवा जे मुलं रशियामध्ये ऑलरेडी शिकत आहेत आणि जे सेकंड थर्ड इयरला आहेत, मे बी फोर्थ फिफ्थ इयरला आहेत, त्यांना तू काय सांगशील या तुझ्या अनुभवामधनं? आता फॉर एक्झाम्पल जर एक्झामच्या हिशोबाने जर तुम्ही मला विचारलं तर मी एकच सांगेन, डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या इयरमध्ये आहात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही फोर्थ फिफ्थ मध्ये इयरमध्ये आहात आणि तुम्ही अजून काहीच स्टार्ट नाही केलं सो तुम्हाला जरा सिरियस प्रिपरेशन करावी लागेल. सिमिलरली जर थर्ड इयर सेकंड इयर तुम्ही एक बोलू शकता की मी चिल प्रिपरेशन सुरू करू शकता जसं मी केलं होतं. माझा जो टार्गेट होता सो डेली टार्गेट वुड बी लाईक 2 ते 3 तास अभ्यास करेन अकॉर्डिंग टू इंडियन पॅटर्न. दॅट्स इट. सो या 2-3 तासामध्ये तुम्ही लेक्चर्स बघा, तुम्ही जर MCQ सॉल्व्ह करू शकता तर ते सुद्धा करा. सो डिपेंडिंग तुमच्यावरती तुम्हाला वेळ कसा भेटतो वगैरे. पण जर तुम्ही फायनल इयर्स किंवा एंडिंग लाईक फिफ्थ इयर, सिक्स्थ इयर, फोर्थ इयर सो तुम्हाला थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. सिमिलरली जर तुम्ही इनिशियल इयर्स मध्ये आहात, सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट इयर, तुम्ही एकदम प्रिपरेशन स्लोली स्टार्ट करू शकता. आणि एक ऍडव्हान्टेज असा होतो की जर तुम्ही इनिशियली सुरू करतायत तर तुम्हाला त्या सब्जेक्टचं स्ट्रेस एंडिंगला येणार नाही. म्हणजे जसं मी माझे सब्जेक्ट बऱ्यापैकी कम्प्लीट केले होते सिक्स्थ इयर संपायच्या आधी. सो माझे ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट 1 ते 2 वेळा रिवाइज करून सुद्धा झाले होते, काही सब्जेक्ट त्याच्यापेक्षा जास्त. सो जेव्हा मी इंडियाला परत आलो माझ्याकडे जे 6 महिने बाकी होते या 6 महिन्यांमध्ये मी खूप चिल प्रिपरेशन केलंय. म्हणजे असं जास्त स्ट्रेस नव्हता. मी माझ्या पेसवरती केलं. जर माझा एक दिवस मिस होईल, टार्गेट मिस जर झाला तर मला असं जास्त स्ट्रेस नाही यायचा कारण की मला ऑलरेडी तो कंटेंट माहिती होता. सो एक बोलतात की तुम्हाला एक बेटर ऍडव्हान्टेज भेटतो जर तुम्ही अर्ली स्टार्ट केलं तर. बरोबर आहे. आपल्याला नेहमीच बेटर ऍडव्हान्टेज भेटणार कारण की तू लवकर स्टार्ट केलेलं प्रिपरेशन त्यामुळे खूप इझी गेलं असेल. तर मला सांग हो. की जो तू 2019 मध्ये MBBS ला रशियामध्ये जाण्याचा जो डिसिजन घेतला तो आज तुला हा. 6-6.5 वर्षानंतर काय वाटतं की तो डिसिजन बरोबर होता की तू इकडेच रिपीट वगैरे करून इकडे ट्राय करायला हवं होतं? काय वाटतं तुला? तो आता मी जर एक म्हणेन तर जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्ट दिला होता नीटचा
तेव्हा माझे मार्क्स खूप कमी होते, मीन्स आय वॉज बेअरली 200. सो ओके. त्या मार्क्स मध्ये तर ऑब्व्हियसली मला कोणतंही गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार नव्हतं. आम्ही प्रायव्हेटची चौकशी केली, सो त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की ऑब्व्हियसली बजेट खूप जास्त जात होता. सो 1 to 2 crores बजेट होत होता फॉर 5 years. सो वी बरोबर. डिसाइडेड की आता जर परत ड्रॉप घेतला तर मी एक ड्रॉप घेईन. अँड मला माहिती होतं की मी किती जरी एफर्ट्स टाकले तर फिजिक्स आणि केमिस्ट्री क्रॅक करणं माझ्यासाठी इझी नव्हतं. सो मी डिसाईड केलं की हा पार्ट आपण स्किप करूया आणि आपण बाहेर जायचा ट्राय करूया. सो त्या टाइमला तो डिसिजन असा घेतला की जरी मी ड्रॉप घेतलं तरी मी जास्तीत जास्त आय गेस 400-500 मार्क्स आणीन. त्याच्यामध्ये पण मला माझा ड्रीम कॉलेज भेटणार नाही. सो आतासाठी लेट जस्ट स्किप इट, आपण बाहेर जाऊया. सो या डिसिजनच्या म्हणजे या अनालिसिसच्या बेसिसवरती मी हा डिसिजन घेतला की आपण बाहेर जाऊन शिकूया, परत येऊया आणि मग आपण डिरेक्ट नीट पीजी ट्राय करूया. आणि मग तीच स्ट्रॅटेजी होती. जसं मी म्हटलं की मी आधी अभ्यास केला नाही, जसं 11th-12th मध्ये मी केला नव्हता प्रॉपरली, सो नीट डिफिकल्ट गेली. सो FMG साठी मी असं ठरवलं होतं की मी स्टार्टिंग पासून करेन आणि एक बेटर ऍडव्हान्टेजेस भेटला असं बघितलं जाईल तर. बरोबर बरोबर. आणि तो डिसिजन जो माझा होता की ओके आता इंडियामध्ये बजेट जास्त जात होतं, सो तिकडे माझे ऍक्च्युली बजेटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. प्लस मला फॉरेन कंट्रीचा एक्सपोजर भेटला आणि ऍट द एंड ऑफ द डे माझी एक्झाम सुद्धा क्लिअर झाली. तो बस एकच प्रॉब्लेम हा होता की माझे इयर्स जास्त गेले. जर मी इंडियात असतो, मी अजून एक ड्रॉप घेतला असता तर माझं सगळं इन्क्लुडिंग इंटर्नशिप हे माझं 6 years मध्ये कम्प्लीट झालं असतं. आणि बरोबर. तेच मला इकडे एक 8 years लागतायत. म्हणजे 8 years जसं की 6 years ऑफ एज्युकेशन, 6 months ऑफ प्रिपरेशन, मग 6 months ऑफ वेट टाइम जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात तर, आणि नंतर 1 year ऑफ इंटर्नशिप. सो माझे 1 ते 2 वर्ष एक्स्ट्रा गेले. बट आय फील की मी तो पार्ट कम्प्लिटली स्किप केला. बरोबर बरोबर. तर मला सांग, जे मुलं आता MBBS इन अब्रॉडचा विचार करतायत, तर सगळ्यात मोठा कन्सर्न असतो प्रत्येक पॅरेंट्स असो किंवा स्टुडंट्स असो की तिकडे सेफ्टी कशी आहे. सेफ्टी म्हणजे मुलींसाठी असो मुलांसाठी असो, की रूल्स कसे आहेत, कारण की लँग्वेज वेगळी आहे. तर तुला काय वाटतं की सेफ्टी विषयी काय काळजी घ्यायला पाहिजे मुलांनी, आणि काय तुला वाटतं? ओके, सो सेफ्टी बद्दल तर मी सांगतोच, पण त्याच्या आधी मी लँग्वेज हा इश्यू सगळ्यांसमोर, लँग्वेज वरती मी जरा काही बोलीन. की सगळ्यांना डाऊट असतं की लँग्वेज डिफिकल्ट आहे, प्लस आपण ती लँग्वेज बोलत नाही, सो कसं सर्व्हाइव्ह करणार. सो बरोबर. ऑब्व्हियसली जेवढे पण स्टुडंट्स गेलेत, कोणीच आधी जायच्या आधी शिकून गेलं नव्हतं. खूप काही असे स्टुडंट्स होते ज्या लोकांना ऑलरेडी थोडी थोडी रशियन येत होती, पण लाईक फॉर एक्झाम्पल मला काहीच रशियन येत नव्हती. तुम्ही जेव्हा तिकडे जाणार तर तुम्हाला ऑब्व्हियसली सगळे सिनियर्स सांगणार की गुगल ट्रान्सलेट करून एक ऍप आहे, तुम्ही हा बरोबर. कुठेही युज करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये टाईप करा, मराठीमध्ये टाईप करा, कोणत्याही लँग्वेजमध्ये टाईप करा, तर तुम्हाला रशियनमध्ये ट्रान्सलेट करून देणार. तर समोरचा बरोबर. काही बोलतोय ते सुद्धा तुम्ही रेकॉर्डर ऑन करा, तो तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगणार. सो इनिशियली असे दिवस काढले, लाईक इनिशियल फ्यू मंथ्स. आणि एनिवेज पॅरलली रशियन क्लासेस पण सुरू असतात, सो स्लोली रशियन पण इम्प्रूव्ह होते. हा, थोडे एफर्ट्स टाकावे लागतात आपल्याला आपल्याकडून, पण एक होऊन जातं. असे डिफिकल्टीज येत नाही. डिफिकल्टीज म्हणून तेव्हा येतात जेव्हा तुमचा कोर्सच रशियनमध्ये, पण तो प्रॉब्लेम Okay. आम्हाला नव्हता. आमचा कोर्स कम्प्लीट इंग्लिशमध्ये होता, सो तो प्रॉब्लेम आम्हाला आलाच नाही. की आम्हाला फक्त 3 years मेडिकल रशियन शिकायची होती, जी आम्ही शिकलो, आणि फॉर्मल रशियन जी आम्हाला कन्व्हर्सेशनसाठी यूज होणार ती शिकायची होती. सो ती आम्ही शिकलो खूप इझिली, असं जास्त काही प्रॉब्लेम झाले नाही. सो लँग्वेजचा जर इश्यू झाला असेल तर तुम्हाला एक आयडिया आली असेल. सो मी आता सेफ्टी बद्दल बोलेन काहीतरी. आता तुम्हाला जे हॉस्टेल्स तिकडे भेटतात, सो ते हॉस्टेल्स जे असतात त्यांच्यामध्ये प्रॉपर सिक्युरिटी असते. सिक्युरिटी ॲज इन सिक्युरिटी गार्ड्स असतात, एंट्रन्सला स्कॅनर्स असतात, की हॉस्टेलच्या आतमध्ये फक्त एक स्टुडंट्सच जाऊ शकतात जे त्या हॉस्टेलमध्ये राहतात. आणि अजून पण दुसरे सिक्युरिटी मेजर्स असतात जे एकदम स्ट्रिक्टली फॉलो होतात तिकडे. मग एव्हरी फ्यू मंथ्स तुमचे ड्रिल्स सुद्धा कंडक्ट करतात. लाईक फॉर एक्झाम्पल आग लागली किंवा असं कोणतं काही अपघात झाला तर तुम्हाला बिल्डिंग कशी लिव्ह करायची ह्याची सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते तिकडे. सो खूप नॉर्मल रुटीन आहे. आणि सिक्युरिटी ॲज इन टर्म्स की तुम्ही रात्री बाहेर फिरताय किंवा तुम्हाला लेट होत आहे घरी यायला, त्या टर्म्समध्ये पण सिटी खूप सेफ आहे. म्हणजे मी ज्या सिटीज मध्ये गेलोय रशियामध्ये, मी ऑलमोस्ट प्रत्येक सिटीमध्ये लेट नाईट बाहेर राहायचो किंवा फिरायचो ना, मला पर्सनली असा कोणता सिक्युरिटी थ्रेट तर आला नाही. आणि जेवढे माझे फिमेल फ्रेंड्स पण आहेत
त्यांनी पण जेव्हा मला बोलले असं मला कोणता एक रिस्पॉन्स नाही आला की हो आम्ही खूप घाबरलो होतो किंवा कोणती सिच्युएशन अराईज झाली की ती लोक त्याच्यातून बाहेर निघता नाही आले. कम्पॅरेटिव्हली खूप सेफ कंट्री आहे असं मी म्हणेन. आता एमबीबीएस अब्रॉडचा विचार करतात त्यांनी या गोष्टीला लक्ष द्यायला पाहिजे, जसं डॉक्टर हार्दिकनी सांगितलं की तुम्ही जाताना पहिले पहा की पूर्ण कोर्स हा 6 इयर्सचा कोर्स इंग्लिशमध्ये आहे का. कारण की काय बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये आहे असं आहे की पहिले 3 वर्ष इंग्लिशमध्ये आहे, परत बाकीचे वर्ष रशियन भाषेत किंवा त्यातल्या लोकल भाषेमध्ये. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे डॉक्टर हार्दिकच्या हिशोबाने की आपण जायच्या आधी पहा की पूर्ण 6 इयरचा कोर्स इंग्लिशमध्ये आहे का. सो डॉक्टर हार्दिक, मला सांग की जिकडे आपण एमबीबीएस करतोय म्हणजे आपलं तू जो प्रॅक्टिस वगैरे करतोय तर तिकडे ऍज कम्पेअर टू इंडिया कसं क्वालिफिकेशन आहे, कसे टीचर्स आहेत किंवा कसं तुझं क्लिनिकल एक्सपोजर आहे, ज्याने की तुला आता इंडियामध्ये प्रॅक्टिस करताना वगैरे चांगलं सोपं जाईल. आता जर मी म्हणेन तर आता आमचे जे इनिशियल इयर्स असतात जसं फर्स्ट इयर सेकंड इयर या टाइमला तुम्हाला सगळे बेसिक सब्जेक्ट्स असतात. सो अॅनाटॉमी झाली आणि दुसरे फिजिओ झालं, मायक्रो झालं, हे सगळे बेसिक सब्जेक्ट असतात इनिशियली. सो याच्यामध्ये तर तुम्हाला एकदम असा क्लिनिकल एक्सपोजर म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पेशंट्स देणार हे सगळं तर तिकडे नाही भेटणार तुम्हाला इनिशियल इयर्समध्ये. दॅट इज फर्स्ट सेकंड इयर जर मी स्पेसिफिकली बोललीन तर. पण तुम्हाला फर्स्ट सेकंड इयर मध्ये दुसरे प्रॅक्टिसेस भेटतात, जसे नर्सिंगचे अपॉर्च्युनिटीज भेटतात. सो नर्सिंग रिलेटेड जो वर्क असेल, हॉस्पिटल मॅनेजमेंट कसं असतं एक बेसिक, मग तुम्ही असे सर्जरीज वगैरे तुम्ही बघू शकता, ते सगळं तुम्हाला फर्स्ट सेकंड इयर मध्ये अवेलेबल असतं. पण जे प्रॉपर असं मी जर तुम्ही म्हणतात की क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे, हा प्रॉपर क्लिनिकल एक्सपोजर तुम्हाला थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ हे लास्टचे जे तुमचे इयर्स आहेत, लास्ट 4 इयर्स जर मी म्हणेन, थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ या इयर्स मध्ये तुम्हाला प्रॉपर क्लिनिकल एक्सपोजर भेटेल. कारण की या इयर्स मध्ये तुमचे सब्जेक्ट्स असतात, जसं इंटरनल मेडिसिन झालं. सो इंटरनल मेडिसिन मध्ये फॉर एक्झाम्पल आज जर तुमचा हायपरटेन्शनचा टॉपिक आहे सो तुम्हाला पेशंट्स बघायला भेटतील त्या पर्टिक्युलर टॉपिकचे. पण हे सगळं तुम्हाला इनिशियली नाहीये, बस एक तेवढाच डिफरन्स आहे क्लिनिकल एक्सपोजर मध्ये. आय गेस इंडियामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर पासूनच पेशंट भेटतात, तिकडे फक्त तुम्हाला थर्ड इयर पासून पेशंट भेटतील, तेवढंच डिफरन्स आहे. बट ऍट द एंड ऑफ द डे टिल सिक्स्थ इयर तुम्हाला पेशंट सोबतच डील करायचंय. इनिशियली जसं मी म्हणेन थर्ड इयर मध्ये पेशंट डीलिंग थोडी कमी आहे, थिअरिटिकल जास्त आहे. मग फोर्थ फिफ्थ सिक्स्थ इयर हे तुमचे कम्प्लीट क्लिनिकल होऊन जातात. तिकडे तुम्हाला पेशंट्सकडे जास्त लक्ष द्यायचंय. तुम्ही पेशंट्सकडे जा, त्यांची हिस्ट्री कलेक्ट करा, सगळं डिटेल अनालिसिस करा, मग टीचर्सच्या समोर प्रेझेंट करा. हे सगळं तुमचं फोर्थ फिफ्थ इयर पासून एकदम स्ट्रिक्टली चालू होतं. आणि इनिशियल जे इयर्स आहेत अॅनॅट वगैरे, अॅनॅट मध्ये जर मी एक्सपोजर म्हणेन तर तुम्हाला कॅडेवर्स अवेलेबल आहेत. तुम्ही कधीही डिपार्टमेंटला व्हिजिट करू शकतात. तुमचे लेक्चर्स तर होतातच, ते लेक्चर्स सोडून तुम्ही कधीही डिपार्टमेंटमध्ये व्हिजिट करा. तुम्ही तिकडे आय गेस तुमचे कार्ड्स तुम्हाला ठेवावे लागतात की या स्टुडंटने हा कॅडेवर घेतलाय किंवा या स्टुडंटने हा पर्टिक्युलर बोन घेतलाय स्टडी करायला, आणि मग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग त्याच्यावरती स्टडी करू शकता. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की जसं इंडियामध्ये 4.5 वर्षाचा आहे तसंच रशियामध्ये किंवा फॉरेन कंट्रीमध्ये 6 वर्षाचा आहे. तो आय थिंक जो पहिले 1.5-2 वर्ष आहे जे तुम्हाला प्रिपरेशन म्हणजे त्याचं अडॅप्ट होण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीची माहिती होण्यासाठी देतात, तेव्हा आपल्याला थोडं एक्सपोजर कमी भेटतं आणि फोर्थ इयर पासून चांगलं एक्सपोजर भेटतं. बरोबर? येस येस येस. चालेल. तर मला सांग की तुझ्या क्लासेसमध्ये वगैरे किती स्टुडंट्स असायचे, ग्रुप वाईज असायचं किंवा मग लेक्चर कसे असायचे, किंवा तुझं दिनचर्या कशी असायची, क्लासेस असू फूड असू, कसं करायचं तू पूर्ण दिवसभरचं प्लॅन? ओके, आता याच्याबद्दल जर मी सांगेन तो कसं असतं, तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेता तर तुमचा फॉर एक्झाम्पल बॅच असेल 100 स्टुडंट्सचा, तर या 100 स्टुडंट्सला ती लोक डिवाइड करतील 15-15च्या बॅचेसमध्ये. मग तुमचे जे काही ग्रुप्स बनतील 15-15 स्टुडंट्स, आणि हे 15 स्टुडंट्स जे असतील हे इंडियन सुद्धा असतील, मे बी इजिप्शियन्स असतील, मे बी दुसऱ्या कंट्रीचे स्टुडंट्स असतील. तर तुमच्या सगळ्यांचा मिळून एक 15-15चा सेट बनतो आणि तुमचा ग्रुप बनतो. फॉर एक्झाम्पल ग्रुप ए, या ग्रुप ए मध्ये हे 15 स्टुडंट्स आहेत. सो असे जेवढे तुमचे स्टुडंट्स असतील त्याच्या अकॉर्डिंग बनतात. सो तुमचे जे सब्जेक्ट असतात, आता समजा मी जर माझा डेली रुटीन सांगेन इनिशियल इयर्सचा, फर्स्ट सेकंड इयर्सचा, तर जर फर्स्ट सेकंड इयर जरा जास्त हेक्टिक असतं,
तर मॉर्निंग एक 7 to 8 आय गेस माझा क्लास होता. 9:30 किंवा 8 क्लास असायचा. तो फर्स्ट क्लास असायचा अॅनाटॉमीचा. तर जर मी अॅनाटॉमी अटेंड केला तर 2 hours, तर फॉर एक्झाम्पल 2 hours जर माझा अॅनाटॉमीचा क्लास आहे तर त्या क्लासला फक्त 15 स्टुडंट्स प्रेझेंट असणार जे माझ्या ग्रुपमध्ये. फॉर एक्झाम्पल जर मी ग्रुप ए मध्ये आहे तर मी आणि माझ्यासोबतचे जे बाकीचे 14 स्टुडंट्स आहेत आमच्या ग्रुपचा लेक्चर आहे मंडेला 9 o'clock. सो 9 to 11 तो एक क्लास चालेल. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आमचा क्लास असेल हिस्टोचा. सो मग नंतर तिकडून एक मध्ये ब्रेक असला तर ऑरेल्स डिरेक्टली तुमचे कंटिन्यू अॅनॅट संपल्या लगेच हिस्टोचा क्लास असेल किंवा दुसरा क्लास असेल. मग असं बाय डे एंड होता तुमचे अजून पण काही सब्जेक्ट असतात, जसं लॉ असतं, एक बेसिक मेडिकल मॅनेजमेंट, नर्सिंग, हे सगळे छोटे मोठे कोर्सेस असतात इनिशियल इयर्समध्ये. तो एक रशियनचा कोर्स सुद्धा असतो. म्हणजे आठवड्यातून तुम्हाला 2 ते 3 क्लासेस असतात रशियनचे इनिशियल इयर्समध्ये. सो असं करता करता माझा डे एंड व्हायचा. एक 4 o'clock to 5 o'clock पर्यंत माझा डे एंड व्हायचा. तू हे सगळं मॅनेज करत असताना अभ्यासावरती फोकस कसा करू शकायचा? म्हणजे पर डे तू किती वेळ अभ्यास करायचा किंवा मग बाकीच्या गोष्टी क्लासेस करून हे तुला टाइम भेटायचा का प्रॉपरली? आता जर मी एक माझी स्ट्रॅटेजी जर म्हणेन, मला इनफ टाइम भेटायचा सगळं करायला. ॲज इन आता एनिवेज क्लासमध्ये ती लोक आपल्याला काहीतरी शिकवणार आणि फॉर एक्झाम्पल ते बोलतील, म्हणजे दरवेळी असंच असायचं की आज जर क्लासमध्ये हा टॉपिक झालाय सो नेक्स्ट क्लासला या टॉपिकची टेस्ट असणार आहे. आणि तिकडे असं असतं की तुम्हाला आम्ही त्याला कंट्रोल्स म्हणायचो. सो तुम्ही जर ते कंट्रोल्स क्लिअर केले आहेत तरच तुम्हाला सेमिस्टर्सच्या एक्झाम मध्ये तुम्हाला अपियर करता येईल. जर तुमचे कंट्रोल्स क्लिअर नाही आहेत तर तुम्ही अपियर करता येणार नाही. सो जर माझी कंट्रोल फॉर एक्झाम्पल जर माझी कंट्रोल आहे उद्या, तर उद्या मला एनिवेज त्याच्या अकॉर्डिंग अभ्यास करायचाच आहे. तर मी काय करायचो, मी आधी अकॉर्डिंग टू इंडियन पॅटर्न, म्हणजे आपले एक FMG किंवा नीटच्या हिशोबाने जे माझ्याकडे ऍप्स होते त्याच्या अकॉर्डिंग मी तो टॉपिक कम्प्लीट करायचो. ते झाल्यानंतर मला आता ऑब्व्हियसली रशियन अकॉर्डिंग थोडं डिफरंट असायचं. म्हणजे ऑलमोस्ट लाईक तुम्ही म्हणेन की 60-70% सेम होतं, बाकीचं 30% वेगळं होतं. सो मग मी रशियनचे माझे जे नोट्स असायचे किंवा PDFs असायचे ते मी ओपन करायचो आणि मग ते एकदा रिफर करायचो. सो ते रिफर करायला मला हार्डली हाफ आवर किंवा 45 मिनिट्स जायचे एक्स्ट्रा. सो असं करता करता माझं इंडियन पॅटर्न पण होत होतं आणि एक रशियन पॅटर्न पण होत होतं. हेच मी एंड पर्यंत केलंय, म्हणजे लास्ट 6th इयर पर्यंत केलंय. सो अभ्यासाचा टाइम तर कॉम्प्रोमाइज होत नव्हता. बाकी मग एक्स्ट्रा तुम्हाला जेवण बनवायला टाइम, बाकी तुम्हाला फिरण्याचा एक्स्ट्रा जो तुमचा पर्सनल टाइम आहे तोही इनफ भेटतो. असं काही प्रॉब्लेम्स येत नाही त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच होता की तू जे आता मुलं ऍडमिशन घेत आहेत किंवा जे मुलं तिकडे राहत आहेत, जे भारत सोडून जात आहेत, तर त्यांना सगळ्यात मोठा कन्सर्न हा असतो की फूड बद्दल. तर तिकडे इंडियन फूड अवेलेबल असतं, तुम्हाला काय घेऊन इकडून जायला पाहिजे किंवा मेस अवेलेबल असते, तर फूड विषयी तुला काय सांगायचं? फूड विषयी जर मी म्हणेन, आता काही युनिव्हर्सिटीज तुम्हाला मेस प्रोव्हाइड करतात, काही युनिव्हर्सिटीज प्रोव्हाइड नाही करत. सो इट डिपेंड्स की तुम्ही कोणती युनिव्हर्सिटी जातायत, तिकडे ती सर्व्हिस अवेलेबल आहे की नाही. आणि जरी ती सर्व्हिस अवेलेबल नाही आहे तरी नॉट अ बिग डील, कारण की मी जेव्हा सुद्धा गेलो होतो, आय गेस माझ्या बॅच मधून, म्हणजे आमचा जेवढाही जणांचा ग्रुप होता, हार्डली काही जणांना जेवण बनवता येत होतं. आम्ही असेच गेलो होतो की लेट सी काहीतरी फिगर आउट करू. आम्ही गेलो, आमचे सिनियर्स भरपूर हेल्पफुल होते, प्लस आम्ही पण जरा युट्यूब व्हिडिओज बघून आणि असं तसं सिनियर्सची हेल्प घेऊन आम्ही जेवण बनवायला शिकलो. इनिशियली 3 months जरा ऑब्व्हियसली जेवण चांगलं नाही बनत जेव्हा तुम्ही स्टार्ट करता सुरुवातीला. सो जरा 2-3 महिन्यांचा स्ट्रगल होता. त्याच्यानंतर म्हणजे सगळे प्रो झाले, सगळ्यांना जेवण बनवता आलं आणि जेवण बनवणं हा एक टास्क होता, पण असं काही स्ट्रेस नव्हता की आज मी उपाशी पोटी झोपेन वगैरे, असा काही स्ट्रेस नव्हता. हे तर जे झालं की जेवण बनवायचं कसं आणि करता येत होतं. दुसरं एक ऑप्शन आहे की युनिव्हर्सिटीच्या आसपास खूप शॉप्स आहेत, सो तुम्ही तिकडून जाऊन पार्सल सुद्धा घेऊ शकता. तो पण एक ऑप्शन आहे. असं जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की रशियामध्ये आहे की वेदरचा खूप प्रॉब्लेम आहे, जसं की -30 वगैरे टेम्परेचर जातं. तर तू त्याला कसं टॅकल केलं? म्हणजे वेदर मध्ये, कारण की क्लासेस आता जावंच लागणार आहे किंवा बेसिक डेली रुटीन्स तुला करावंच लागणार आहेत, तर त्या तू कशा मॅनेज केल्या वेदरच्या? आता वेदरचं एक असं असायचं की तुम्ही रशियामध्ये वेदर प्रिडिक्टेबल नसतो. हा वेदर जर समजा आता प्लस आहे तर एका तासाने मायनस सुद्धा होऊ शकतो. सो अशा टाइम मध्ये फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हाही सकाळी उठायचो, सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्ही करायचो हे आम्ही ऍप वरती वेदर चेक करायचो की आज वेदर कसा आहे निघताना.
सो बरोबर. एकदा तुम्ही जेव्हा तिकडे राहायला सुरू करणार, तुम्हाला कळणार की कोणत्या वेदरमध्ये कोणत्या टाईप ऑफ क्लोदिंग तुम्हाला यूज करायची आहे. आता बरोबर. काही काही असतात, तुम्हाला कमी थंडी लागते, तुम्हाला जास्त थंडी लागते, सो तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणता टाईप ऑफ क्लोदिंग चूज करताय तुमच्यावरती आहे. कोणता जॅकेट, जास्त जाडवाला जॅकेट किंवा थिन जॅकेट, हे सगळं तुमच्यावरती आहे. सो वेदरचं जो आहे, आता काही काही दिवस असायचे की खूप हार्श वेदर असायचा, जसा -30 झाला, -35 झाला. पण मी अजून एक म्हणेन की हा जो -30, -35 हा काही सिटीजमध्ये आहे आणि मॅक्सिमम हा 1 वीक साठी असतो. असं पूर्ण एक एक 2-2 महिना -30, -40 हा टेम्परेचर नसतो मोस्टली. नसतो जात. बरोबर. म्हणजे डिपेंडिंग ऑन डिपेंडिंग ऑन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी लोकेशन कुठे. पण मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये होतो तिकडे एक ऍव्हरेज -15 पर्यंत असायचं, मी जर बोलीन, ते पण पीक विंटरमध्ये. आणि -30 हा एकदम आय गेस 1 वीक साठी असेल, जास्तीत जास्त 1 to 2 वीक्स मॅक्सिमम. बरोबर. सो यामध्ये मी थोडं ऍडिशनल करेल की ऍज यू नो की आपल्या प्रत्येक कॉलेज असो, हॉस्टेल असो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट, मॉल असो, प्रत्येक ठिकाणी हिटर्स अवेलेबल असतात. तर त्यामुळे काय येस असतं येस. की नॉर्मल टेम्परेचर, एक बॉडी टेम्परेचर किंवा आपल्या बॉडीला जे लागतं टेम्परेचर ते मेंटेन केलं जातं. त्यामुळे इंडोर तरी काही प्रॉब्लेम नाहीये आणि आउटडोअर मध्ये आपण प्रॉपर येस, क्लोथिंग आणि शूज एक्झॅक्टली. वगैरे घातले तर काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. हो हो. तर मला सांग की तुझे हॉस्टेल जे होतं ते हॉस्टेल कसं होतं, म्हणजे प्रायव्हेट होतं की गव्हर्नमेंट होतं, आणि ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट गव्हर्नमेंट जे हॉस्टेल फॅसिलिटी आहेत रशियामध्ये, कशी फॅसिलिटी होती तुला? एक जर मी म्हणेन, आता आय गेस जे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स होते ते युनिव्हर्सिटी प्रोव्हाइडेड होते. तुम्हाला आता आम्ही त्यांना युनिव्हर्सिटी हॉस्टेल्स म्हणायचो. युनिव्हर्सिटी तुम्हाला हॉस्टेल्स प्रोव्हाइड करते, तर ऑब्व्हियसली ते गव्हर्नमेंट हॉस्टेल्सच असणार. सो त्या हॉस्टेल्स मोस्टली ते हॉस्टेल्स कॅम्पसमध्येच असायचे. त्या हॉस्टेल्समध्ये पण डिसेंट, किंवा मी म्हणेन डिसेंट पण नाही, एक चांगल्या क्वालिटीचा अकोमोडेशन तुम्हाला भेटायचा. तुम्हाला क्लीन किचन्स, क्लीन वॉशरूम्स आणि क्लीन रूम्स भेटणार. आता एक ते असं असतं की तुम्हाला रूम तर दिलाय, त्या लोकांनी चांगला रूम दिलाय, ऍट द एंड ऑफ द डे जर तुम्ही तो रूम मेंटेन नाही केला, सो दॅट इज ऑन यू की तुम्ही तुमचा रूम कसा ठेवताय. पण तुम्हाला चांगले वॉशरूम्स, चांगले अकोमोडेशन हे तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये गॅरंटीड असतात. सेम गोज फॉर प्रायव्हेट. आता ऑब्व्हियसली प्रायव्हेट एक स्टेप वरती असतो, तुम्हाला तिकडच्या पेक्षा बेटर फॅसिलिटीज भेटतील इकडे, बेटर किचन्स, बेटर रूम्स, बेटर बेड्स. सो इट डिपेंड्स की स्टुडंटला काय पाहिजे. जर स्टुडंट गव्हर्नमेंट अकोमोडेशन मध्ये कम्फर्टेबल असेल तर नो प्रॉब्लेम्स, किंवा यू कॅन चूज प्रायव्हेट ऑल्सो. आता युक्रेन रशियामध्ये वॉर चालू आहे किंवा मग आता इकडे दुसरीकडे वॉर चालू आहे, तर तू वॉर चालू असताना तू रशियामध्ये होता, तुला काय वाटतं की वॉरचा कसा इम्पॅक्ट पडला तुझ्यावरती, किंवा मग जे मुलं आता जाण्याचा विचार करतायत तर त्यांना तू काय सांगू शकतो वॉर बद्दल? आता आता जसं जेव्हा कोविड ही झाला तेव्हा सुद्धा मी रशियामध्ये होतो. आय गेस माझं पूर्ण एज्युकेशनच त्याच्यात झालंय. मी गेलो, कोविड झाला, त्याच्यानंतर वॉर सुद्धा झाला. या अख्ख्या ड्युरेशन मध्ये मी तिकडेच होतो. सो ऑब्व्हियसली एव्हरी वेकेशन मी घरी सुद्धा आलोय, सेफली आलो, काही प्रॉब्लेम झाला नाही येताना. किंवा मला आता जेव्हा वॉर झाला होता तेव्हा एक जरा पॅनिक सिच्युएशन झाली होती स्टुडंट्सच्या मध्ये की वॉर झालं, काय करायचं वगैरे. तर रशियामध्ये मी होतो, तर मला तर पर्सनली एज इन काहीच डिफिकल्टीज आले नाही की वॉरमुळे मला जेवण भेटणं बंद झालंय किंवा वॉरमुळे माझी लाईफ डिफिकल्ट झाली आहे, माझे क्लासेस बंद झाले. हे सगळं काही झालं नव्हतं रशियामध्ये. माझे क्लासेस खूप नॉर्मली सुरू होते. एव्हरीडे जो रुटीन सुरू होता तोच रुटीन कंटिन्यूड होता. एकही क्लासेस बंद केले नव्हते वॉरमुळे, किंवा फूडची स्कार्सिटी नव्हती, किंवा काही तसे इश्यूज नव्हते जे मला पर्सनली फेस झाले. फक्त एक जो इश्यू जो मला आला होता की वॉर आणि कोविड. तर ओके, कोविड नंतर जरा प्राइसेस वाढले होते सगळ्या गोष्टींच्या, जे आय गेस ओव्हरऑल वर्ल्डमध्ये सगळीकडेच झाले होते. आणि वॉरमुळे सुद्धा जरा काही काही गोष्टींची प्राइसेस वाढले होते. जसं एक जरा आपलं म्हणू की त्या टाइमला इलेक्ट्रॉनिक्स महाग झाले होते, काही ग्रोसरीज महाग झाले होते. फक्त तेवढाच प्रॉब्लेम आला की जरा ग्रोसरीज महाग झाली, तेवढंच एक बेसिक प्रॉब्लेम होता, बाकी असा काही इश्यू नाही आला. बरोबर आहे. म्हणजे बिकॉज ऑफ सँक्शन्स ऑफ युएस फक्त थोड्या गोष्टी महाग सँक्शन्स झाल्या, वगैरे. पण सेफ्टी येस इश्यू असा काही नव्हता. येस बरोबर. येस येस, बाकी असं काही नव्हतं. येस. ओके ओके. मला सांग हार्दी की पूर्ण मंथ मध्ये तुझा मंथ एक्सपेन्स काय होता रशियामध्ये राहण्याचा? म्हणजे आपल्याला, म्हणजे जे मुलं आता जात आहेत, जे पेरेंट्स प्लॅन करतायत, तर त्यांना एक अंदाज येण्यासाठी की आपला किती खर्च येऊ शकतो पर मंथ किंवा पर इयर, तर तू त्याबद्दल थोडं सांगू शकतो? ओके, आता जो एक्सपेन्स जो आहे, एक जर मी म्हणेन की हा एक्सपेन्स पर्सनल असतो, टू बी ऑनेस्ट.
काही एक्सपेन्सेस आहेत जे तुम्ही अजिबात अवॉइड करू नाही शकत. तर माझ्यासाठी पर्सनली हा एक्सपेन्स होता 10,000 to 15,000च्या मध्ये. डिपेंड, काही महिन्यांमध्ये हा एक्सपेन्स 15,000 एक्झॅक्ट टच करायचा किंवा काही महिन्यांमध्ये हा एक्सपेन्स 12,000 वगैरे पण टच करायचा. सो ऍक्च्युली जो एक्सपेन्स आहे ना, हा एकदम पर्सनल इश्यू आहे. जसं आता काही काही गोष्टी, फोन रिचार्ज, बस कार्ड रिचार्ज, हे तुमचे बेअर मिनिमम आहेत, हे तर तुम्हाला करावेच लागणार. दुसरं इज ग्रोसरी पण तुम्हाला करावी लागणार. आता याच्यात ऍडिशनल जे खर्च वाढतात हे तुमचे शॉपिंगचा खर्च वाढतो, किंवा जर तुम्ही डिसाईड केलं की मी आउटिंगला आहे तर मी बाहेर खाणार, आज मी घरी नाही जेवण बनवणार, तर हे जे सगळे ऍडिशनल एक्सपेन्सेस आहेत ते पर्सनली पर्सन टू पर्सन स्टुडंटवर डिपेंड करतात की ते त्यांचे फायनान्सेस कसे मॅनेज करतात. पण मी जोपर्यंत रशियात होतो माझा कम्प्लीट एक्सपेन्स 10,000 to 15,000 मध्ये हा माझा एक्सपेन्स प्रॉपर व्हायचा. इंडियामध्ये कसं आहे, प्रत्येक फंक्शन्स वेगवेगळ्या प्रकारे आपण सेलिब्रेट करतो. जसे दिवाळी आलं, ईद आलं, क्रिसमस आलं, किंवा मग इंडियन काही फेस्टिवल्स असतात, किंवा मग आपण जे फॉरेन मध्ये मुलं राहतो आपण सगळे स्पोर्ट्स असू किंवा मग कल्चरल प्रोग्राम असू, डान्स असू, काही असू, तर हे त्या युनिव्हर्सिटीमध्ये कसं व्हायचं, किंवा तुला काय वाटतं त्याबद्दल? मी पर्सनली माझ्या इनिशियल इयर्स पासूनच स्पोर्ट्समध्ये जायचो. सो वॉट एव्हर इट इज, व्हॉलीबॉल असेल, बॅडमिंटन असेल, तुम्हाला जे काही स्पोर्ट्स असतील, टेबल टेनिस, मल्टिपल स्पोर्ट्स आहेत आय गेस, जे तुम्हाला स्पोर्ट्स इंडियामध्ये भेटतात ते तुम्हाला तिकडे सुद्धा भेटतील. आणि ते तुम्ही युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट सुद्धा करू शकता. तो एक सेक्शन झाला की तुम्ही तसं करता येतं तुम्हाला. आणि दुसरे जे कल्चरल इव्हेंट्स आहेत, कल्चरल इव्हेंट्समध्ये एक रशियन कल्चरल इव्हेंट सुद्धा असतात, तुम्ही त्याच्यात सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. आणि ॲज इन जर मी म्हणेन इंडियन इव्हेंट्स बद्दल, जशी दिवाळी सेलिब्रेशन झाली, होळी सेलिब्रेशन झाली, हे सगळे जे तिकडचे इंडियन सिनियर्स असतात हे सगळे कंबाईन, सगळे एक कमिटी असते, जरी एक कमिटी नसेल तरी एक ग्रुप असेल, तर हे सगळे मिळून एक सेलिब्रेशन करतील. आणि ऑब्व्हियसली सगळ्यांना इन्व्हाइट्स असतात त्या सेलिब्रेशनचे. सो तुम्ही जरी घरी नाही आहात तरी तुम्ही तिकडे राहून सगळे फेस्टिवल्स एन्जॉय करू शकता. तर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तर ऑब्व्हियसली दिवाळी वगैरे सगळं सेलिब्रेट करायचो. दिवाळी, होळीपासून सगळे जे जे काही फेस्टिवल्स होते आम्ही सगळे सेलिब्रेट केले. त्यांना एक लास्ट तुझं सजेशन म्हणून काय देऊ शकतो तू? सजेशन म्हणून तर मी एक असंच सांगेन की जर तुम्ही शुअर आहात की तुम्हाला MBBS करायचंच आहे, व्हॉट एव्हर इट इज, आणि तुम्ही इंडियामध्ये तुमचे अटेम्प्ट एक्झॉस्ट केलेले आहेत, तुम्हाला नाही होते, तुम्हाला नाही होणार अजून अटेम्प्ट देऊन एक डिसेंट सीट लँड करायला, सो बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही अब्रॉडला जा. तुम्ही तिकडून शिका. तिकडे शिकता शिकता तुम्ही फिगर आउट करा की तुम्हाला परत इंडियाला येऊन तुम्हाला एक्झाम देऊन इंडियामध्ये डॉक्टर बनायचंय की तुम्हाला तिकडूनच कुठे दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचंय. तो हा पर्सनल डिसिजन आहे जो काही तुमचा असेल. बट तुम्ही एक लूपमध्ये स्टक राहण्यापेक्षा एक मूव्ह ऑन करा, पुढच्या लूपमध्ये जा, मग फिगर आउट करा काय करायचंय वाईल गोईंग थ्रू दॅट लूप, सो दॅट तुमचा टाइमही वाचेल. सो आय गेस तुम्ही ते इयर्स खूप इझिली सेव्ह करू शकता जर तुम्ही कन्फर्म आहात. आणि जर तुम्हाला क्लॅरिटी असेल तर तुम्ही अब्रॉड जायचा ऑप्शन चूज करून खूप तुमचे क्रुशियल इयर्स वाचवू शकता. कारण की मी जर एक म्हणेन की फक्त MBBS हा एंड गोल नाहीये. तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये येणार तुम्हाला कळणार की पुढे तुमचे मास्टर्स आहेत, मग DM आलं, मग खूप एक कम्प्लीट वेगळी फील्ड आहे स्पेशलायझेशन मध्ये. जे आपल्याला वाटतं की आपण MBBS करून फक्त MD करू, नाही, त्याच्या पुढे सुद्धा फील्ड आहे. आणि एव्हरी स्टेपला एंट्रन्स एक्झाम्स आहेत. तर तुम्ही एका एंट्रन्स एक्झामवर स्टक राहणार फॉर मल्टिपल इयर्स. सो बाय द टाइम तुम्ही त्या लास्ट फायनल स्टेजला पोहोचणार तोपर्यंत मे बी खूप लेट होईल. सो दिस इज माय पर्सनल डिसिजन. हा माझा असा होता की मी ऍटलीस्ट हा कम्प्लीट करून पुढच्या स्टेपवर स्टक राहील, मे बी तेव्हा डिसाईड करील. सो असं मला वाटतं की एकदम चांगल्या वे मध्ये हार्दिकनी सर्व क्वेश्चन्सचे आन्सर केले आहेत. तर थँक्यू सो मच हार्दिक, अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.